आता आपण येऊन पोहोचलोय दादर स्टेशनच्या बाहेर निघाल्यानंतर प्लाझा सिनेमा या सर्कलला. प्लाझा सिनेमा सर्कल हा सर्वात जुना सर्कल आहे. म्हणजे ह्या टॉकीजचा इतिहास बघायला गेला तर 1930 पासून ही टॉकीज ह्या इथे आहे. सिनेमागृह आपण त्याला बोलतो आणि सर्वात फेमस आहे हा. म्हणजे दादर स्टेशनवरून बाहेर निघाला तुम्ही तर सरळ येताना म्हणजे आपण जिथे चाललोय आता जे दादरचा शिवाजी पार्क येथील उद्यान गणेश मंदिर त्याला भेट द्यायला जाताना पाहायला लागेल तुम्हाला प्लाझा सिनेमा सर्कल, त्यानंतर शिवाजी नाट्यगृह, त्यानंतर शिवसेना भवन आणि शिवाजी पार्क. हे खूप जुनं टॉकीज आहे आपल्या मुंबईमधलं, प्रसिद्ध आहे. नाट्यगृहाचा इतिहास समजायला गेला तर हा नाट्यगृह 1965 पासून ह्या दादरमध्ये आहे. इथे नाना पाटेकर असो, अशोक सराफ असो किंवा फुले देशपांडे किंवा हल्लीचे सगळे कलाकार त्यांचं सुरुवात इथूनच झाली आहे. म्हणजे ज्याने ज्याने जे सिनेमामध्ये प्रवेश केला, सिनेमामध्ये काम करतात त्यांच्या सर्वांचा सुरुवात ह्या नाट्यगृहापासून झाली आहे. पुढे चालत चाललोय आपण. आता लागेल ते शिवसेना भवन, त्याचाही थोडासा इतिहास तुम्हाला दाखवून मग आपण शिवाजी पार्कात पोहोचतो. आता आपण उभे आहोत शिवसेना भवन सर्कलला, राम गणेश गडकरी चौक. नमस्कार मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलोय शिवसेना भवन सर्कलला. शिवसेना भवन म्हणला तर शिवसेनेचा इतिहासातील पहिला मंदिर समजायला काय हरकत नाही. कारण जेव्हा हिंदू सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 रोजी जो पक्ष स्थापन केला त्याची पूर्ण म्हणजे मला आपण पक्षाची स्थापना झाल्यानंतर ज्या बैठका असो किंवा काही असो, पक्षाचं पूर्ण सूत्र महाराष्ट्राचं असो महाराष्ट्राबाहेरचं असं तर इथून चालायचे. स्वतः हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे इथे येऊन बसून या कार्यालयामध्ये गोरगरीब जनतेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येक शिवसैनिकांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि करत होते. आता तोच वसा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हेही सुद्धा या शिवसेना भवनमधून करतात. आता आपण येऊन पोहोचतोय शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थ ह्या मैदानामध्ये, जिथे उद्यान गणेश मंदिर याचं दर्शन होणार आहे. समोर दिसतंय ते महासाहेब मेहताजी ठाकरे यांचं पुतळा. त्या पुतळ्याच्या अगदी जवळून आतमध्ये एंट्री आहे मैदानात जायला.
नमस्कार मित्रांनो, आता आपण येऊन पोचलो आहे उद्यान गणेश मंदिर ह्या मंदिराच्या दर्शनासाठी। त्याच्या अगोदर ज्या शिवाजी पार्क मैदानामध्ये हे मंदिर आहे त्या शिवाजी पार्कचा थोडासा इतिहास जाणून घेऊया। शिवाजी पार्क मैदान हा 1925 पासून उदयाला आला। जवळजवळ 20 ते 30 एकरमध्ये हा मैदान आहे। ह्या मैदानाचा इतिहास बघायला तर इथे हिंदुत्व सम्राट सरसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची जी घोषणा केली ते ह्या मैदानामधून केली। त्यानंतर अनेक राजकीय सभा झाल्या, अनेक राजकीय वाटचाली झाल्या, ते ह्या मैदानामधून झाला। सर्वात जास्त सभांचा रेकॉर्ड बघायला गेला तर ते फक्त असतील हिंदुत्व सम्राट सरसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। म्हणजे आता येणाऱ्या दसरा मेळाव्याची सुरुवात इथेच होते आणि येणारा काही काळ तो दसरा मेळावा आहे तो इथे होतो। आता उद्धव साहेब ठाकरे ते इथं बघतात, सभा करतात। तसंच दुसरा इतिहास बघायला गेला तर इथे क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते। म्हणजे अनेक क्रिकेटपटू ह्या मैदानामध्ये घडलेत। उदाहरण द्यायचं झालं तर सचिन तेंडुलकर असो, सुनील गावस्कर असो किंवा दिलीप वेंगसरकर असो, यासारखे अनेक क्रिकेटपटू ह्या मैदानात घडलेत। त्यांचं जीवनाची सुरुवात ह्या मैदानातून केली आहे। म्हणजे आज बघा ह्या मैदानात पूर्णचा इतिहास असा जबरदस्त आहे की ह्या मैदानामधून ज्यांनी पक्षाची घोषणा केली तो पक्ष आज मोठा आहे। ह्या मैदानामधून ज्यांनी क्रिकेट खेळले आज त्यांचाही आपण नाव बघितलं तर जगामध्ये पहिल्या स्थानावरती येईल। म्हणजे आपले सचिन तेंडुलकर असो किंवा सुनील गावस्कर असो। असा इतिहास करत करत ह्या क्रिकेटच्या पंढरीची तुम्हाला थोडीशी मी भेट देणार, कारण इथे आता क्रिकेट चालू आहे। त्याचे तुम्हाला काही शॉट दाखवतो, त्यानंतर आपण मंदिरात जाऊ, त्यानंतर शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे ते तुम्हाला दाखवतो आणि त्याच्या जवळपासचा परिसर काय आहे त्याची तुम्हाला माहिती घेऊन येतो। चला तर भेटूया पुढच्या प्रवासामध्ये। याच्यासाठी तुम्हाला मी बोललो होतो की हे जे आहे मैदान ते क्रिकेटची पंढरीचं मैदान आहे। आता बघा इथे लहान लहान मुलं आपल्या प्रॅक्टिससाठी येतात, दररोजची प्रॅक्टिस चालू असते। खूप असे क्लब आहेत क्रिकेटचे। खूप सुंदर हा लोकेशन आहे। आता आपण चाललो आहे उद्यान गणेश मंदिराकडे। समोर दिसतो तो उद्यान गणेश मंदिर आणि त्याच्याच बाजूला आहे ते शिवाजी महाराजांचा पुतळा। त्याच्या मागे गेला तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्मारक आहे, तेही तुम्हाला दाखवतो मी। जवळपास पोहोचलोय आपण उद्यान गणेश मंदिर। हा समोरच आहे शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू म्हणजे पुतळा। खूप जबरदस्त असा आहे, मोठा आहे। त्याच्याच बाजूला हे मंदिर आणि शिवाजी पार्क परिसरामधली हे दृश्य। त्या संगमरवर दगडामध्ये कोरीव केलेले आहे।
बघा अशा चांगल्या मूर्त्या, कालचं स्ट्रक्चर एकदम जबरदस्त आहे. आता आपण मागच्या बाजूला, मागच्या बाजूला सेम आहे. गणरायाची असं पक्पत वाजताना मूर्ती आहे. गणरायाची दुसरी मूर्ती दिसते तुम्हाला बासरी वाजवताना, आणि गणरायाची तिसरी मूर्ती दिसते तुम्हाला आपल्या ताळावरती नाचताना. श्री गणेश मंदिर, उद्यान गणेश मंदिर. अगदी मंदिराला फेरफटका मारून आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय. शिवाजी पार्कचं उद्यान गणेश मंदिर म्हणलं तर भयानक शांतता, असं कळस आहे. खूप शांतता मंदिर आहे. तुम्ही कोणताही त्रास टेन्शन असाल, तुम्ही ह्या गणेश मंदिरात बसले तर तुमचं अर्ध टेन्शन दूर होऊन जाईल. मागे गेलात तुम्हाला स्वतंत्रवीर सावरकर स्मारक दिसेल. खूप पाहण्यासारखं ठिकाण आहे हे. पण सावरकरांविषयी माहिती तुम्हाला या स्मारक मध्ये मिळते. आपण व्हिजिट करतोय तिथे. गणपती बाप्पाचं दर्शन म्हणून आपण मागे आलोय. मागे सावरकरांच्या स्मारकानंतर लागेल नव्याने उभा राहतोय ते हिंदुस्थानचे सम्राट सरसर्वप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक. हे बघा इथं काम चालू आहे, आतमध्ये परमिशन नाहीये. हा मोठा राष्ट्रीय स्मारक होत आहे. एक लक्षात ठेवा, दोन्ही स्मारक दोन्ही हिंदुत्वासाठी कडक भूमिका बजावणारे. एक म्हणजे स्वतंत्रवीर सावरकर, दुसरे म्हणजे हिंदुस्थानचे सम्राट बाळासाहेब ठाकरे. पुढे चालत चालत हा राष्ट्रीय स्मारक बघून आता आपण थोड्याच वेळात पोहोचतोय शिवाजी पार्कच्या दुसऱ्या एक इतिहासाला, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळ. त्यानंतर आपण पोहोचतोय संयुक्त महाराष्ट्र दळण. म्हणजे जेव्हा महाराष्ट्राचा इतिहास या संयुक्त महाराष्ट्र दळणामध्ये खूप काय दडलाय. अगदी जबरदस्त स्ट्रक्चर आहे हा. पण बघा, म्हणजे तुम्ही जर शिवाजी पार्क मध्ये फिरायला तर फिरण्यासारखं खूप काय आहे. हे आहे संयुक्त महाराष्ट्र दळण. गणेश उद्यान गणेश मंदिराच्या बाजूला श्रीमान बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळ इथेच आहे. बाळासाहेबांचं स्मृती स्थळ. हेच ते हिंदुस्थानचे सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळ. जबरदस्त. हे बाळासाहेबांचा फोटो आणि मशाले, दीप मशाल. शिवाजी पार्क मधलं क्रिकेटकरांची खरी पंढरी. असे क्रिकेटवीरांची खरी पंढरी. हे बघ, हे असं माइंड स्पोर्ट क्लब वगैरे खूप आहे. शिवाजी पार्कच्या मागच्या बाजूला वीर बाजीप्रभू उद्यान म्हणजे गार्डन आहे. खूप सुंदर असं गार्डन आहे. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी चांगलं ठिकाण आहे. म्हणजे तुम्ही इकडे फिरायला आला तर तुम्हाला इथे व्हिजिट करता येईल. गार्डन मध्ये असा गणेश घाट बनवलाय. याला गणेश घाट आहे. महानगरपालिकेच्या
देखरेखीखाली आहे. त्या गार्डन मध्ये ते असं रिलॅक्स होण्यासाठी मोठं असं गार्डन आहे. लहान मुलांना खेळायसाठी जागा वगैरे अशी खूप आहे. शिवाजी पार्कला लागूनच अगदी मोठं असं मैदान आहे. म्हणजे तुम्ही घरात बसून जर कंटाळला असाल, विकेंडला कुठे फिरायला जात असेल आणि एक दोन दिवसासाठी रिलॅक्स पाहिजे असेल तर ह्या गार्डन येऊन बसायचं. खूप सुंदर गार्डन आहे. अगदी समुद्राला लागून आहे. शिवाजी पार्क मैदानाच्या मागेच लहान मुलांना खेळण्यासाठी व्यवस्था आहे. हा गार्डनचा स्ट्रक्चर खूप जबरदस्त गार्डन आहे बघा ना. तुमचा रिलॅक्स मूड बनवायचा असेल तर इथे येऊन बघू शकता. म्हणजे एकदम शांत निवांत जण पाहिजे असेल, खूप भयान शांतता इथे. बसरा असे चेअर आहेत. अगदी तुडुंब भरला असं समुद्र आणि याच्या बाजूलाच असं गॅलरी आहे. ती सेल्फी गॅलरी आपण केली नवीन महानगरपालिकेने. समोर दिसतोय ते तुम्हाला सेतू, सी लिंक त्याला बोलतो आपण. खरोखर किती प्रसन्न वाटतं. तुम्ही रिलॅक्स व्हायचं असेल ना ते करून एकदा या ठिकाणाला भेट द्या. आता आपण आलेलो आहोत चैत्यभूमीवर. ही दादर चौपाटी जवळच आहे. प्रवेशद्वार हे साची स्तूपातील प्रवेशद्वाराची प्रतिकृती असून आतमध्ये अशोक स्तंभाची प्रतिकृतीही आहे. प्रवेशद्वारावर असलेल्या नक्षीकामात आणि शिल्पामध्ये अशोकयुगीन बौद्ध वास्तुशैलीचा प्रभाव स्पष्ट दिसतो. दादर मुंबई येथील चैत्यभूमी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण स्मारक जागा आहे, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीसाठी समर्पित आहे. ही चैत्यभूमी म्हणून ओळखली जाते. डॉक्टर बाबासाहेबांचे अंतिम संस्कार 6 डिसेंबर 1956 रोजी येथे करण्यात आले. त्यानंतर या जागेला चैत्यभूमी म्हणून ओळखू लागले. स्मारकाचे औपचारिक उद्घाटन 5 डिसेंबर 1971 साली केले गेले.
चौकोनी मंजिल आणि लहान डोम असलेल्या स्तूपाचा समावेश आहे इथे. तसेच मध्यभागी संगमरवरी तळभार असून गौतम बुद्धांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा स्थापन केलेली दिसते. काही कारणास्तव आतमध्ये व्हिडिओ घेण्यास बंदी असल्यामुळे आपण ते घेऊ शकलो नाही आणि आपण तसेच थोडे बाहेर निघालो. हिंदुस्तान टाइम्समध्ये प्रकाशित लेखानुसार चैत्यभूमी ही केवळ स्मारक नाही तर दलित आणि आंबेडकरवादी निओबौद्ध समाजाच्या विकासाचे प्रतीक मानले जाते. हा स्तूप आणि परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचे, त्यांच्या समता, शिक्षण, मुक्तीसंबंधी विचाराचे प्रतिनिधित्व करते. मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलोय स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाजवळ. पहिला हिंदुत्व सम्राट सरसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मारक, त्याच्या बाजूलाच स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक आहे. म्हणजे बघा, दोन्ही हिंदुत्ववादी, ह्या राष्ट्रासाठी, ह्या देशासाठी, ह्या महाराष्ट्रासाठी काम करणारे दोन्ही महान नेते, त्यांचे स्मारक अगदी जवळच आहे. या स्मारकाचा इथेच बघा तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे पुस्तकं लिहिल्यात ती तुम्हाला वाचायला मिळतील. त्यांच्याविषयी असणारे पटनाट्य किंवा छोट्या फिल्म्स म्हणजे पिक्चर्स आपण पाहू शकतो. ह्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. दररोज एक ना एक अनेक कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी असलेली पूर्ण माहिती ह्या स्मारकामध्ये मिळते. त्यासाठी हा राष्ट्रीय स्मारक आहे. जरूर आपण मुंबईला आलात, शिवाजी पार्क करता करता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन ह्या दोन्ही स्मारकाला भेट द्या. त्याच्यानंतर आपण पुढचं चापेकर बंधू कमिशनर रँडला मारतायत, गोळी मारतायत. 2 फडके जेल तोडून बाहेर आले. तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, मंगल पांडे, पेशवे, जाफर आणि दारिद्र्याने काढलेल्या शेतकऱ्याचं घराणं. बांधलेलं दारिद्र्याने बांधलेलं.
बाबासाहेब वंदे मातरमचा पहिला झेंडा लागतो. मदन कामा गोळी मारतात याच्यावर. हे भगतसिंग आहेत, हे चंद्रशेखर आझाद, हे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि खुशीत झालेलं शेतकऱ्याचं घराणं तिथे गांधलेलं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खुशीत झालं शेतकऱ्याचं घराणं. स्वातंत्र्य मिळालं इथे गांधलेलं घराणं दारिद्र्याने. इथे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खुशी व्यक्त करतो शेतकरी. ज्या जेलमध्ये सावरकर साहेबांना ठेवलं जन्मठेप ती खाली जेल दाखवली. ओके. लाया पाण्याची सजा. अंदमानचं आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.